रुपये किलो तुम्हाला नाही मटर मिळणार आहे बघा. कोबी तुम्हाला 30 रुपये किलो तुम्हाला मिळणार आहे. 20 रुपयाला एक, 30 रुपयाला 2 तुम्हाला कोथिंबीर मिळणार आहे इकडे. वांगी पाहायला मिळतील इकडे. परत त्याचबरोबर बोललात ना इकडे कारली वगैरे सर्व भाज्या तुम्हाला इकडे पाहायला मिळतील बघा. यांना सबस्क्राईब करून आले तर तुम्हाला फक्त 300 रुपयाची पिशवी 200 रुपयामध्ये देईल. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. तर मित्रांनो, आता आपण आलो आहोत कल्याणला. कल्याण FMC मार्केटला आपण आता आलेलो आहे आणि इकडे आपण पाहणार आहोत ना ते भाजी मार्केट. तर बघूया इकडे भाजी कोणकोणत्या प्रकारची भाजी आहे आणि काय त्याचे रेट्स आहेत होलसेलमध्ये, रिटेलमध्ये, सर्व गोष्टी आपल्या व्हिडिओतून आज आपण कव्हर करणार आहोत आणि तुमच्याकडून दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करणार आहोत. तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया. तर मंडळी, आता आपण आतमध्ये जाऊया, भाजी मार्केट बघूया काय कोणकोणती भाजी आणि काय त्याचे रेट्स आहेत, सर्व गोष्टी आपल्या व्हिडिओतून आज आपण कव्हर तर करणारच आहोत. तर चला, तर कोथिंबीर 15 बघा 20 रुपयाला आहे, पण तुम्हाला 15 रुपयाला मिळेल ही कोथिंबीर. बघा किती मोठी जुडी आहे एकदम. कसे 20 रुपयाला एक, 30ला 2. बघा 20 रुपयाला एक, 30 रुपयाला 2 तुम्हाला एक कोथिंबीर मिळणार आहे इकडे. पुदिना पण आपल्याला इकडे पाहायला मिळते. पुदिना कसं आहे? ओके, बघा 10 रुपयाला एक आहे. आता काय टोमॅटो कसे आहेत? 600-750. 600-750 मीडियम पर्यंत. सुपर माल चालू आहे. करोडी एक नंबर 1000-1100. 1000-1100. ओके, थोडा बाजार कमी झालेला आहे. अच्छा. अगोदर माझ्या टमाटर टाईट होतं, आता कमी झालं. तर क्लायमेट झाला ना, क्लायमेट आहे ना, त्याच्यामुळे जरा स्वस्त झालं. हा, कमी झालं. नाहीतर महाग होतं त्याला. हा, थंडीमध्ये जास्त वाढलं. म्हणजे परत थंडी वाढली की महाग होणार आहे, माल शॉर्ट होईल. ओके, भाव टाईट होतो. तर आता बघा मार्केटमध्ये टोमॅटो आहे ना थोडा स्वस्त झालेला आहे. बघा थोडा मीडियम साईजचा टोमॅटो आपल्याला 550-600ला भेटणार आहे. आणि हे बघा इकडे साईजनुसार आपल्याला इकडे प्राईस आहे. हा काय मीडियम साईज आहे हिची. बघा हा कितीला आहे? हा हे 550-600. 550-600. 550. हां, 600 जास्त, 550 जास्त कमी नाही. हे बघा इकडे आपल्याला ना शेंगा पण पाहायला मिळतात. हे बघा कसं आहे शेंग? 30 रुपये किलो आहे बघा. 30 रुपये किलो तुम्हाला नाही मटर मिळणार आहे बघा. आणि हे 30 रुपये किलो. हा बघा एकच आहे. हे बघा 30 रुपये किलो तुम्हाला ना इकडे मटर मिळणार आहे. ते बघा किलोच्या भावामध्ये खूप आता मटर पण आलेले आहेत मार्केटमध्ये बघा यांच्याकडे. आणि फरस बी कसे आहे? हे बघा फरस बी तुम्हाला 60 रुपये किलो तुम्हाला मिळणार आहे इकडे. तोंडली आपल्याला इकडे 40 रुपये किलो तुम्हाला इकडे मिळेल. आणि हे कसे आहेत? 40 रुपये. हे बघा 40 रुपये किलो तुम्हाला हे मिळणार आहे. आणि हे गाजर 30 रुपये किलो. गाजर तुम्हाला 30 रुपये किलो तुम्हाला मिळतील. बघा टोमॅटो आपल्याला इकडे पाहायला म्हणजे 950 रुपये किलो तुम्हाला इकडे टोमॅटो मिळते बघा. साईज थोडी मोठी आहे याची. बघा साईजनुसार इकडे प्राईस आपल्याला पाहायला मिळतील. हे बघा खूप मोठ्या प्रमाणात इकडे आपल्याला ना टोमॅटो इकडे पाहायला मिळते. बघू शकता इकडे. हे बघा पूर्ण साईजनुसार आपल्याला इकडे टोमॅटो इकडे पाहायला मिळणार आहे. कसं गाजर? 30 रुपये किलो. 70 हे बघा 30 रुपये किलो तुम्हाला गाजर मिळणार तिकडे. बघा आणि निंबू कसे आहेत? 40 रुपये किलो. लिंबू तुम्हाला 40 रुपये किलो तुम्हाला इकडे मिळतील. आणि बघा हे गाजर कसे आहेत? हे बी 30 रुपये किलो. 30 रुपये किलो. बघा कोबी आपल्याला इकडे पण. कोबीचा रेट काय सध्या? कोबी काय कसं आहे? 30 रुपये किलो. हो हा बघा कोबी तुम्हाला 30 रुपये किलो तुम्हाला मिळणार आहे बघा. हे बघा काकडी आपल्याला इकडे पाहायला मिळते. 40 रुपये किलो तुम्हाला काकडी मिळणार आहे इकडे. हे हल्दी कसं आहे? हे बघा हल्दी तुम्हाला 50 रुपये किलो तुम्हाला मिळतील. 40 रुपये किलो तुम्हाला इकडे फ्लावर मिळणार आहे. बघा फ्रेश फ्लावर आहे एकदम. भोपळा कसा आहे? 20 रुपये. बघा 20 रुपये किलो तुम्हाला भोपळा मिळणार आहे इकडे. बघा फ्रेश भोपळा एकदम. आणि इकडे आपल्याला चुरण आपल्याला इकडे पाहायला मिळतं. ते कसं आहे? चुरण कसं आहे? बघा चुरण तुम्हाला 60 रुपये किलो तुम्हाला मिळेल इकडे. ते कसं दुधी कसं आहे रे? 60 रुपये. बघा 60 रुपये अर्धा किलो तुम्हाला दुधी मिळते. बघा फ्रेश दूध आहे एकदम. हे बघा. आणि काकडी कशी आहे? हे बघा 100 रुपये किलो तुम्हाला ना काकडी मिळते इकडे. मार्केटमध्ये आता ना खूप भाजी यायला लागलेली आहे. बघू शकता इकडे खूप भाजी आहे इकडे. हे बघा तुरीच्या शेंगा पण आपल्याला इकडे पाहायला मिळतात. तुरीच्या शेंगा कशा आहेत? 50 रुपये किलो. हे बघा 50 रुपये किलो तुम्हाला तुरीच्या शेंगा मिळणार. आणि हे बघा ही पण 60 रुपये किलो तुम्हाला मिळणार आहे इकडे. आणि हे कसे आहेत? 20 रुपये किलो. बघा 20 रुपये किलो तुम्हाला मिळणार आहे. आणि हे शेंगा कसे आहेत? 40 रुपये. 40 रुपये किलो. बघा 40 रुपये किलो तुम्हाला शेंगा मिळणार आहे ते. गवार कसे आहे? 80 रुपये किलो. गवार तुम्हाला 80 रुपये किलो तुम्हाला मिळणार एकदम फ्रेश गवार आहे एकदम. आणि बघा शिमला मिरची बघा किती मोठे. 40 रुपये किलो. 40 रुपये किलो तुम्हाला ना शिमला मिरची इकडे पाहायला मिळते. बघा एकदम फ्रेश शिमला मिरची आणि साईज पण एकदम मोठी आहे. बघा हे कसं आहे? वांगं कसं आहे? वांगे बघा तुम्हाला 20 रुपये किलो तुम्हाला इकडे मिळतील. आणि बघा कारले पण आपल्या इकडे पाहायला मिळतात. दादा कारले कसे आहे? 20 रुपये. कारली पण तुम्हाला 20 रुपये किलो तुम्हाला इकडे मिळतील. असं खूप मोठ्या प्रमाणात इकडे भाजी आपल्याला इकडे पाहायला मिळते. बघू शकता इकडे. हे बघा 20 रुपये किलो तुम्हाला ना इकडे कारले इकडे पाहायला मिळतील. बघा कारले एकदम फ्रेश कारले त्याने एकदम बघू शकता इकडे. साईजनुसार तुम्हाला इकडे ना दोडका वगैरे सर्व भाज्या तुम्हाला इकडे पाहायला मिळणार आहेत.
हे बघा पालक जोडी तुम्हाला 10 रुपयाला मिळते इकडे. हे बघा पालक जोडी. कसे गाजर कसे आहेत? 30 रुपये किलो आहे आणि 10 किलोची पिशवी आहे तुम्हाला 300 रुपयेमध्ये येईल. जर तुम्ही यांना सबस्क्राईब करून आले तर तुम्हाला फक्त 300 रुपयाची पिशवी 200 रुपयेमध्ये देईल. 200 रुपयामध्ये देत. तुम्हाला सबस्क्राईब केल्यानंतर मी 200 रुपयाला देईल बरं का. ते सबस्क्राईब दाखवायचं आणि 200 रुपयामध्ये घेऊन जायचं. बघा दादाने आपल्याला इकडे ऑफर दिलेलं आहे. आज सपोज कोणाला जर जास्त क्वांटिटीमध्ये पाहिजे तर मिळेल का आपल्या इथे? 30 रुपये कमीत कमी 22 रुपयामध्ये 22 रुपये आमची खरेदी आहे. हां. 30 रुपये 25 रुपये विकतोय मी. जर तुम्हाला पाहिजे असेल क्वालिटी बघ कशी हां क्वालिटी एकदम चांगली आहे. जर तुम्हाला जर पाहिजे असेल तुम्हाला जर सबस्क्राईब करून येत असेल तर तुम्हाला मी 20 रुपये किलोमध्ये 2 रुपये माझ्याकडनं कमी करून देईल ती. बघा दादाने आपल्याला ऑफर चांगली दिलेली आहे. तर तुम्ही इकडे आलात आणि होलसेलमध्ये यांच्याकडनं जास्त बल्क क्वांटिटीमध्ये तुम्ही घेऊन गेलात ना ते ना आपल्याला कमी किमतीमध्ये म्हणजे तुम्हाला रिजनेबल प्राईसमध्ये बघा 120 रुपये किलो तुम्हाला शेंगा मिळणार आहे. ते बघा एकदम मोठे साईज पण मोठे आहे. आणि गवार कसे गवार? हे बघा गवार तुम्हाला 100 रुपये किलो तुम्हाला मिळणार. बघा इकडे विविध प्रकारच्या तुम्हाला इकडे भाज्या पाहायला मिळतील. एवढे आपल्या इकडे पाहायला मिळतील. कसे रे एवढं 16 रुपये जरा 16 रुपये हे कसे आहेत? 16 रुपये 16 रुपये किलो तुम्हाला हे बघा एवढी पाहायला इकडे मिळत आहेत. त्याचबरोबर तुम्ही बघितलं ना इकडे वांगी 12 रुपये वांगी 12 रुपये किलो तुम्हाला मिळतील. बघू शकता इकडे याच्यामध्ये पूर्ण पॅकिंग आहे. आणि हे बघा शेंगा पण आपल्याला 12 रुपये ना 12 रुपये 12 रुपये किलो तुम्हाला शेंगा मिळतील इकडे. बघा हे बघा काकडी आपल्या इकडे पाहायला 25 रुपये किलो तुम्हाला काकडी मिळणार आहे इकडे. हे बघा बघू शकता काकडी बघा किती आहे यांच्याकडे. कांद्याची पात कशी आहे? कांद्याची पात आहे तुम्हाला 30 रुपये नाही मिळणार आहे. बघा जोडी एकदम फ्रेश जोडी आहे एकदम. हे बघा आणि कोथिंबीरची जोडी कशी आहे? 20 रुपये. हे बघा 20 रुपये जोडी आपल्याला कोथिंबीरची जोडी मिळते. आणि पालक पण आपल्या पालक कसे आहे? 15 रुपये. पालक 15 रुपये. हे बघा शेपूची भाजी पण इकडे पाहायला मिळते. बघा 40 रुपये किलो तुम्हाला नाही भेंडी पाहायला मिळतील इकडे. बघा फ्रेश भेंडी आहेत एकदम बघू शकता. 20 रुपये एक जोडी आहे. 30 रुपयाला 2 तुम्हाला इकडे पाहायला मिळतील. बघू शकता फ्रेश एकदम जोडी आहे. आणि पालक कसे आहे? पालक आहे तेच. हा बघा 20 रुपये जोडी पालक तुम्हाला पाहायला मिळते इकडे. वांगे बघा इकडे कधी फ्रेश वांगे बघा कसे वांगे कसे आहेत? 20 रुपये किलो बघा वांगे तुम्हाला 20 रुपये किलो तुम्हाला मिळतील. 100 रुपये 2.5 किलो तुम्हाला रताळी पाहायला मिळतील इकडे. आणि भोपळा कसा आहे? 20 रुपये किलो भोपळा 20 रुपये किलो. भोपळा 20 रुपये किलो. आणि बघा चुरण आपल्याला इकडे पाहायला मिळतं. चुरण कसं आहे? 60 रुपये किलो. 60 रुपये किलो तुम्हाला चुरण मिळणार आहे इकडे. हे कसं आहे? हे कसं आहे? 30 रुपये किलो. हे बघा 30 रुपये किलो तुम्हाला मिळणार आहे. बघा शेपू पालक कांद्याची पात मेथीची जोडी पाहायला मिळते. त्यासोबतच बघितलं ना इकडे कोथिंबीर आपल्याला इकडे पाहायला मिळणार आहे. अशा बऱ्याच प्रकारच्या इकडे भाज्या आपल्याला इकडे पाहायला मिळणार. त्यासोबत बघितलं ना ते तुम्हाला इकडे बघा मुळाची जोडी. बघा भाज्या बघा किती आपल्याला इकडे पाहायला मिळते. बघू शकता इकडे. बघा लसूण कसे? 120 रुपये किलो. हा बघा लसूण तुम्हाला 120 रुपये किलो तुम्हाला मिळत नाही. कसे आहे? 150 रुपये. हे बघा पकडा तुम्हाला 150 रुपये किलो तुम्हाला मिळते. 160 रुपये किलो. 200 रुपये किलो. ती 200 रुपये किलो. मित्रांनो या मार्केटमध्ये ना खूप मोठं मार्केट आहे आणि खूप आता भाजी पण आलेली आहे मार्केटमध्ये. मोठ्या प्रमाणात इकडे भाजी इकडे पाहायला मिळणार आहे. होलसेलमध्ये रिटेलमध्ये दोन्ही प्रकारे ना तुम्हाला इकडे भाजी इकडे पाहायला मिळेल. मित्रांनो इकडे तुम्हाला ना भाज्यांचे रेट्स ना फिक्स पाहायला मिळत नाही. कधी आज जास्त तर उद्या कमी असा रेट्स असतो. तर तुम्ही ना इकडे येऊन ना होलसेलमध्ये भाजी घेऊन जाऊ शकता. एकंदरीतच व्हिडिओला इथे सेंड करतो. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ना व्हिडिओ लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.